धर्मवीर 2 मूवी की बोईसर पालघर में विशेष स्क्रीनिंग। धर्मवीर 2 फिल्म के 2 शो पालघर के गोल्ड सिनेमा और बोईसर के केटी विजन सिनेमा में दिखाए गए। थिएटर शिव सैनिकों से खचाखच भरा हुआ था। धर्मवीर आनंद के जीवन पर आधारित फिल्म धर्मवीर 2 रिलीज हुई। यह फिल्म पालघर जिले के बालसर बोईसर में दीघे साहब के प्रिय नागरिकों के लिए आयोजित की गई थी। इस अवसर पर शिवसेना जिले के सभी वरिष्ठ शिव सैनिक उपस्थित थे। मुख्य लोगों में शिवसेना के प्रदेश प्रवक्ता केदार काले, जिला शिवसेना प्रमुख कुंदन सांखे भी उपस्थित थे। श्री कुंदन सांखे ने भी यादगार भाषण दिया। यहाँ फिल्म में प्रस्तुत कुछ विशेष दृश्य है। महाराष्ट्र तक टीवी न्यूज के लिए तेजन सिंह की रिपोर्ट। तिथून दाखवून दिलं, प्रत्यक्ष न बोलता ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब। आणि मला वाटतं पहिल्यांदा आपण सर्वच त्यांना एक पुन्हा एकदा नमन करूया, कारण दिघे साहेबांनी जे आतापर्यंत करून ठेवलंय, एखाद्या व्यक्ती जेव्हा जन्माला येतो आणि जेव्हा तो मृत्यू पावतो आपल्या घराला सुद्धा, तेव्हा कधी कधी आपण पण विस्मरतो आपल्या वडिलांना, आपल्या आजोबांना, आपल्या आई वडिलांना कदाचित विस्मरता, तरी सुद्धा आपलं एक वर्षानुवर्ष गेलं की आपल्याला आपली मुलं बाळं होतात, आपली पुढची पिढी येते आणि त्या पिढीमध्ये आपण एवढं गुंतलं जातो की आपण आपल्या आई वडिलांचं पण कधी आपलं विस्मरण होतं। परंतु ही जी पिढी आहे आतापर्यंत 2024 पर्यंतची, त्यांना दिघे साहेब कोण, मला वाटतं त्यांना प्रत्यक्ष न बघा, जसं साईबाबा होते किंवा जसं एक देवत्व होतं, तेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेब नाव उच्चारलं की अंगावर काटे उच्चारतात। यालाच कारण असं आहे की त्यांनी करून ठेवलेलं काम असं आहे। आज ठाण्यामध्ये आपण जर गेलो तर कित्येकांच्या घरामध्ये देवाच्या देवारामध्ये इतर कोणाचाही फोटो नाहीये, तर आदरणीय धर्मवीर गुरुवारी आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे। अजूनही आपल्या पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये जेव्हा आपण जातो जेव्हा आपण पक्षाच्या माध्यमातून गेलो तर लोक असं आवर्जून असं म्हणतात, आदिवासी भागातले सुद्धा इकडे दिघे साहेब आले होते। अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी दिघे साहेबांकडे गेल्यानंतर त्यांच्या एका पत्रामुळे, त्यांच्या एका वाक्यामुळे, त्यांनी फक्त आवाज केल्यामुळे नजरेने त्यांची कामं लोकांची व्हायची। आणि केवळ ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कामाचा दरारा, दहशत इतकी मोठी होती की लोक कल्याणकारी राजा, आपण ज्याला छत्रपती शिवरायांना म्हणतो, तसं लोक कल्याणकारी कार्यकर्ता, एक नेता कसा असावा आणि आपण कसं काम केलं पाहिजे आयुष्यामध्ये हे शिकवणारं एकमेव व्यक्तिमत्व होतं। त्यांचं नाव होतं धर्मवीर आनंद दिघे साहेब। आणि मला वाटतं आज जेव्हा आपण धर्मवीर पार्ट 2 हा पिक्चर आला, आपण या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आभार मानूया की खूप लोक म्हणतात की आम्ही गुरु मानतो, पण शिष्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत। जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पिक्चर काढला तर बरेच असे लोक म्हणाले की स्वतःचं लॉन्चिंग करण्याकरता पिक्चर काढतायत, परंतु ज्या गुरुने एका शिष्याला घडवलं, ज्याने एका शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांची आठवण करून आहे, त्यांच्याकरता त्यांनी तो पिक्चर काढला पहिला, तो आपण बघितला, न भूतो न भविष्य तसा गाजला। केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध जगभर त्याचे हे प्रिंट्स प्रसिद्ध झाल्या आणि लाखो करोड लोकांनी परदेशामध्ये तो पिक्चर दाखवला गेला। आणि ज्या लोकांना दिघे साहेब माहिती नव्हते त्यांना लोकांना दिघे साहेब कळले त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि प्रेरणेच्या माध्यमातून। एखादा चित्रपट जेव्हा आपण बघतो, युवा पिढी बघते, त्यावेळेला त्याच्यातून घेण्यासारखं काहीच नसतं, त्याच्यातून फक्त कधी कधी धांगडधिंगा असतो, एक एंटरटेनमेंट असते। पण तो दिघे साहेबांचा पहिला पिक्चर जो आपण बघितला दिघे साहेबांचा, तो अन्यायाविरुद्ध आवाज उंचवण्याकरता काय काम केलं पाहिजे याच्याकरता होता। एखाद्या व्यक्ती जर आपल्याकडे एका आशेच्या किरणीने बघत असेल की हा माझा प्रश्न सोडवेल तर आपण कसं लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे याकरता होता। एखाद्या महिलेवर जर अतिप्रसंग झाला, अपमान झाला, आता आपण ज्या गोष्टी करतो आणि ज्याचा उत्तम उदाहरण शिंदे साहेबांनी घडवून दिलं, न बोलता त्याचा इलाज करून टाकला, असं कार्यकर्ते दिघे साहेबांनी घडवले की एका महिलेला मान सन्मान कसा दिला पाहिजे, त्याचा मान सन्मानाची कदर कशी केली पाहिजे। मला वाटतं आजच्या युवा पिढीला, आपण ज्यांनी दिघे साहेब बघितलेले आहेत त्यांना दिघे साहेबांचे दैवत्व माहिती आहे, पण येणारी पिढी इथे काही एक 10, 15, 20 पोरं शेवटची बघतो मी, जी मला वाटतं कॉलेजची पोरं आहेत, तर त्यांना मला वाटतं त्यांच्या माध्यमातून आजची जी युवा पिढी घडेल त्यांना असं कळेल की आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातो किंवा आपण लोकांमध्ये वावरतो तेव्हा कशा पद्धतीने आपण इतरांकरता हेल्पफुल असलं पाहिजे। आणि आज जेव्हा धर्मवीर 2 पिक्चर येतोय, मला वाटतं संबंध कालच त्याचं लॉन्चिंग झालं आणि त्याचा टीझर प्रसिद्ध झाला आणि आज त्याचं लॉन्चिंग होतंय। आज धर्मवीर 2 पिक्चर हा देखील आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना एक नवी प्रेरणा देणारा असेल आणि दिघे साहेब पुन्हा एकदा आपण अनुभवू या पिक्चरच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आपण सर्वांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार मानूया की त्यांच्या माध्यमातून आज हा पिक्चर संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रदर्शित होतोय। आणि आपण इथे एक शपथ घेऊया की दिघे साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत कमी वयामध्ये, जसं आदरणीय आपल्या छत्रपती शिवरायांचा आलेख हा अगदी कमी वयामध्ये 7 समुद्र पार पोहोचला, तसं आपल्याला दिघे साहेब खूप कमी लोकांना खूप कमी वयामध्ये, म्हणजे वयाच्या 49-50व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं, परंतु आज
त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आपण आपला प्रत्येक दिवस हा लोकांना समर्पित केला पाहिजे, लोकांकरता अनुभवला पाहिजे. जर आपल्याकडे अशी एखादी गोष्ट घडली की ज्याच्यामुळे समाजामध्ये काही चुकीची प्रथा निर्माण होते, त्यावेळेला आपल्यातला दिघे साहेबांचा कार्यकर्ता जागा झाला पाहिजे, एक शिवसैनिक झाला पाहिजे, एक सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता जागा झाला पाहिजे. तरच धर्मवीर 2 पिक्चर बघितल्यानंतर त्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं होईल. पुन्हा एकदा आपण धर्मवीर दिघे साहेबांना एकच मिनिटं पुन्हा त्यांच्या ह्याला श्रद्धांजली देण्याला आपण 1 मिनिट उभं राहूया आणि नंतर हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।